हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर अशा काही भाज्या असतात की त्या बघितलं तरी तोंडाला पाणी सुटतं आणि पावसाच्या सीझनमध्येच त्या काही टेस्ट त्याची छान अशी लागत असते. तर गावाकडे शक्यतो पावसाच्या दिवसामध्ये जास्त भाज्या भेटत नाहीत आणि शेतातली वगैरे कामे असतात. तर त्या टाईममध्ये जास्त करून घरोघरी केली जाते ते हे पावट्याची म्हणजे भिजवलेल्या पावट्यांची उसळ म्हणू शकतो, वालाचं भिरडं म्हणू शकतो. प्रत्येक भागामध्ये त्याला वेगवेगळं नाव असतं. तर आमच्याकडे याला पावट्याची उसळ बोलतात किंवा वालाचं भिरडं बोलतात. तर आज त्याचीच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी तर हे घरीच मी पावट्यांना मोड आणलेले आहेत. तर घरचेच पावटे आहेत हे आणि रात्रभर भिजत ठेवले होते. त्यानंतर असे कापडात बांधून त्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला छान असे मोड आले होते. तर आता त्याची आपण साल काढून घेणार आहोत. तर मी सगळे मोड आहेत तर ते स्वच्छ करून त्याची साल काढून एक एक करत घेणार आहे. आणि आता त्याला थोडासा वेळ लागतो, पण जर तुमच्याकडे वेळ नसेल काय नसेल तर असं रेडीसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये भिजवलेले हे सोललेले वाल भेटतात. तर ज्यांच्याकडे मटकी वगैरे विकायला असते तर त्यांच्याकडे अशा प्रकारे वाल असतात विकायला. तर आता मी सगळे ते वाल सोलून घेणार आहे आणि ते पाण्यामध्ये ठेवणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी हे सगळे वाल सोलून घेणार आहे. तर दिसायलाच बघा छान त्याला मोठे मोठे अगदी मोड आलेले आहेत. तर आता मी ते सगळे वाल सोलून घेतलेले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे त्याला छान असे मोड आहेत आणि मी पाण्यामध्ये ठेवलं आहे. आधी तर धुवूनच ते म्हणजे मोड येण्यासाठी ठेवले होते. परत एका पाण्यानं धुवून काढले. त्यानंतर आता आपण म्हणजे त्याला फोडणी करूयात. तर एक कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घातलं आहे तेल. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालणार आहोत. तर अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. ते छान तडतडलं की त्यामध्ये घातला आहे कढीपत्ता आणि कढीपत्ताही चांगला तडतडू दिला आहे. त्यानंतर घातला आहे बारीक चिरलेला कांदा. तर वालाची जी भाजी असते तर त्याला ना कांदा टोमॅटो थोडासा जास्त प्रमाणात लागतो. तर मी चांगले मोठ्या साईजचे 2 कांदे आहेत तर ते बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आता आपण अगदी चांगला त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतवून घेऊयात. त्यानंतर हे लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे मिक्सरला जाडसर असं कुटून घेतलेलं आहे. तर सगळं कच्चंच आहे. तर कोथिंबीर भरपूर घेतली होती. एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा एक तुकडा खोबऱ्याचा असं सगळं ते मिक्सरला वाटलं होतं. तर ते लसूण खोबरं आपण चांगलं परतवून घेतलं आहे. त्यानंतर घातला आहे टोमॅटो. तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो तोही बारीक चिरून घेतला होता. तो आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत. तर आता छान असा त्याचा वास सुटायला लागला आहे. ते सगळं परतवून झाले. त्यानंतर घालूयात काही मसाले. तर अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. तर ती फक्त कलरसाठी आहे, त्यानं छान असा कलर येतो भाजीला. तर ते सगळे मसाले आपण परतवून घेतलेत कांद्या टोमॅटोसोबत आणि चांगले असे ते त्याचा गाळ व्हायला लागला की आपण त्यानंतर त्यामध्ये हे पावटे घालणार आहोत. तर आता पाण्यातून काढून मी ते सगळे पावटे कढईमध्ये घालून घेतलेत आणि आता ते आपण परतवून घेऊयात. तर आता पावट्यांना सगळे मसाले छान असे लागेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर आता बघू शकता छान असं त्याला परतवून झालेलं आहे. तर आता आपल्याला अजून मीठ वगैरे घालायचं आहे, बस फक्त मसाले घातलेले आहेत. तर बघू शकता छान हे सगळं परतवून झालं की नंतर मी घालणार आहे चवीनुसार मीठ. तर हे थोडं खडा मीठ आहे तर ते घालून घेतले. त्यानंतर कोथिंबीर. तर या वालाचं जे भाजी असते तर त्याला कोथिंबीर पण आपण जेवढी घालू तेवढी त्याला टेस्ट छान येत असते. तर मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि परत एकदा चांगलं ते परतवून घेतलेलं आहे. कढईला थोडं थोडं चिकटायला लागलं होतं तर मी आता परतवून त्यामध्ये घालणार आहे पाणी. तर बस हे पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. मी याची सुकीच भाजी करणार आहे, जास्त काही त्यामध्ये ग्रेव्ही किंवा पातळ रस्सा आमटी त्याची अशी करणार नाही आहे. त्यामुळं बस पाऊण ग्लास पाणी घातलं आहे की ती वाल शिजतील इथपर्यंत. नंतर ते सगळं छान मिक्स करून घेतले. परत एकदा कोथिंबीर घालून परत एकदा ते चांगलं ढवळून एकजीव करून घेतलं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम करायची आहे बारीक आणि झाकण ठेवून चांगले हे वाल शिजवून घ्यायचे आहेत. तर लगेच शिजतात, त्याला काही शिजायला फार असा वेळ लागत नाही. तर बघू शकता आता त्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे. तर मी आता एकदा हलवून घेते. बघू शकता पाण्याचा अंश बऱ्यापैकी आटलेला आहे आणि वालसुद्धा आपले शिजले गेलेले आहेत. तर अगदी थोडंसं त्याला ग्रेव्ही मी ठेवणार आहे, तशी छान लागते खायला अगदी सुकं कोरडं करण्यापेक्षा. तर आता मी तुम्हाला दाखवते जवळून की ते पावटे छान असे शिजले गेलेत आणि आता ही भाजी फायनली आपली रेडी झाली आहे. तर मी प्लेटमध्ये काढून घेते. तर अगदी साधी सिंपल, न जास्त कोणता मसाला, न कोणतं जास्त वाटण घालताना ही
पावट्याची भाजी खूप छान लागते. तर एकदा नक्की या अशा पद्धतीनं वालाचं भिरडं करून बघा. तुम्हालाही आवडेल. मुलांना टिफिनसाठी किंवा सगळ्यांसाठी अगदी खाण्यासाठी म्हणून खूप छान मेनू आहे आणि आजकाल हे मार्केटमध्ये सहज मिळतं. तर एकदा नक्की अशा प्रकारे वालाचं भिरडं करून बघा. तुम्हालाही आवडेल. आणि आज मी बनवलेलं हे वालाचं भिरडं कसं वाटलं नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.